नमस्कार, मी नताशा चव्हाण. मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत. ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. संभाजी ब्रिगेडच्या वतीने 4 हुतात्मा चौकातील राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व भंडारा उधळून संभाजी विरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्या गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याच्या निषेधात आंदोलन करण्यात आले. संपूर्ण महाराष्ट्रात गोपीचंद पडळकर हा मंगळसूत्र चोर म्हणून त्याची कुख्याती आहे. तोच धागा पकडून आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने मंगळसूत्र चोरचा बॅनर घेऊन संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी यांनी मंगळसूत्र दाखवून निषेध केला. अहिल्यादेवी होळकरांच्या विचारावर व धनगर बांधवांच्या उन्नतीसाठी काहीच करत नसून फक्त धनगर बांधवांचे डोके भडकवण्याचे काम पडळकर करीत आहेत, असा आरोप संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आला. मराठा वंजिरी, मराठा धनगर, मराठा ओबीसी मध्ये वाद लावून त्याला खतपाणी घालण्याचे काम पडळकर करत आहे, तसा त्यांचा अजेंडा आहे. पडळकर याने संभाजी ब्रिगेडच्या विरुद्ध काहीतरी गरज ओकली होती आणि काल सोलापूरात आले असता त्यांनी संभाजी ब्रिगेडवर आक्षेपार्ह विधान केली. तर गोपीनाथ पडळकर हे एक आमदार आहेत. मला असं वाटत नाही की ते आमदारच्या लायकीचे आहेत, कारण गल्लीतला लीडर कसा असतो तसं त्यांचे वक्तव्य आहे. त्यांना संस्कृती सुसभ्यतापणा त्यांच्यात दिसून येत नाही. एखादा ज्येष्ठ नेता असू दे, पडळकर तुला आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने इशारा देतोय की संभाजी ब्रिगेडचा तू आधी अभ्यास कर. अनेक वक्ते आणि इतिहासाचं पुनर्लेखन करण्याचं काम संभाजी ब्रिगेड करत आहे. संभाजी ब्रिगेडने आतापर्यंत 800 ते 8000 लोकांना दुबईमध्ये परदेशामध्ये उद्योग व्यवसायाची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. युवकांना रोजगार, व्यवसाय, गली गली में शोर है, गोपीचंद पडळकर मंगळसूत्र चोर है, या घोषणा देऊन त्याचा निषेध केलेला आहे. मुळात या महाराष्ट्रामध्ये सर्व जनता जाणते की या जाती दंगली, जाती धर्मामध्ये मराठा वंजारी असू दे, मराठा ओबीसी असू दे, मराठा दलित असू दे, त्याच्यामध्ये जातीय दरी निर्माण करण्याचं काम हा गोपीचंद पडळकर आपल्या सागर बंगल्यावर बसलेल्या मनुवादी पेशव्यांच्या इशाऱ्यावर या सोलापूरमध्ये नव्हे तर महाराष्ट्रात करत आहे. पडळकरांनी त्यांना काय अहिल्यामाता देवीचं किंवा धनगर बांधवांचं कोड कौतुक नाही आहे. त्याला फक्त आपल्या सागर बंगल्यावर आकाला खुश करण्यासाठी समाजामध्ये भांडणं लावण्याचं काम हा पडळकर करत आहे. त्यामुळे आज आम्ही पडळकरचं या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने जाहीर धिक्कार निषेध व्यक्त करतो. जे आंदोलन आहे ते आपले भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जे संभाजी ब्रिगेडच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केलेलं आहे त्यासाठी आम्ही केलेलं आहे. त्यांनी संभाजी ब्रिगेड हे जातीमध्ये दंगली लावायचं काम करते असं विधान केलेलं आहे. परंतु काल एकंदरीत आपण जर त्यांची पत्रकार परिषद बघितली तर त्यांचं बोलताना सतत धनगर समाज म्हणून त्यांनी जातीवादी वक्तव्य केलेलं आहे. तर त्यांच्या अंध बुद्धीची कीव येत आहे की एक लोकप्रतिनिधी, एक आमदार असताना असू द्या, प्रत्येकाला आपल्या जाती धर्माचा अभिमान असतो, चांगली गोष्ट आहे. परंतु जेव्हा आपण एक लोकप्रतिनिधी म्हणून निघत असतो समाजामध्ये त्यावेळेस कुठल्याही जातीबद्दल, टिपिकल एखाद्या जातीबद्दल बोले आणि संपूर्ण महाराष्ट्र जाणतोय की त्यांनी मंगळसूत्र चोर आहेत. म्हणून या ठिकाणी आम्ही हे मंगळसूत्र त्यांना दाखवून या ठिकाणी निषेध व्यक्त करीत आहोत. राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा विजय असो. गली गली में शोर है, गोपी मंगळसूत्र चोर है, गली गली में शोर है, गोपी मंगळसूत्र चोर है. या गोपीचंद पडळकरांचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय. राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा विजय असो. यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मिनल दास, शहराध्यक्ष शिरीष जगदाळे, वकील आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेश कदम, शहर सचिव सिद्धाराम सावळे, शहर संघटक शेखर कंटीकर, शहर संघटक सतीश वावरे, दिलीप निंबाळकर, अभिषेक जागीरदार, शहर उपाध्यक्ष संतोष सुरवसे, शहर उपाध्यक्ष फिरोज सय्यद, वैभव धुमाळ, शहर कार्याध्यक्ष जयश्री जाधव, दक्षिण सोलापूर तालुकाध्यक्ष सुनीता घंटे, शहर उपाध्यक्ष मनीष कोळी आदी मान्यवर उपस्थित होते. ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.